जय भीम सगळ्याला. जय भीम. भीमामृतवाणी हा ताईला म्हणायचं वाटायला की म्हणा मग. निळ्या नवीच्या भास्करा तू तेज तुझे अफाट पददलितांच्या जीवनामधला नष्ट केला अंधार. ईश्वहिताचा मंत्र ज्या बुद्धाने दिला त्या बुद्धाचा धम्म भीमाने गतिमान केला. जीर्ण रूढीला नष्ट कराया केले जीवाचे रान. युग पुरुषाच्या मालेतील भीमरत्न महान. भीमरायाची अमृतवाणी करतो मी गुणगान. रामजीच्या पोटी जन्मले बालक ते गुणवान. भीम अमृतवाणी भीम अमृतवाणी भीम अमृतवाणी भीम अमृतवाणी. आंबेडकरांचे ते आजोबा मलोजी सतपाळ. कन्या मीरा अन पुत्र रामजी अपत्य लढीवाळ. रामजी हे लष्करातील सैनिक सुर बनले. मेजर धर्मा मुरबाडकरांशी परिचित झाले. कुळ नाव पंडित त्यांचे होते घराणे थोर. भीमाबाई ही सुंदर कन्या गोड स्वभावी पोर. रामजीशी विवाह झाला होता आगळा थाट. कमी कशाची नव्हती त्यांना श्रीमंती ही अफाट. भीमामृतवाणी भीमामृतवाणी भीम अमृतवाणी भीम अमृतवाणी. महत्वाकांक्षी सुभेदाराचा स्वभाव बाणेदार. कर्तृत्वाने आणि जिद्दीने बनले ते सुभेदार. मध्य परदेशामध्ये बघूया गावी बदली झाली. अशा प्रकारे काळ चालला वर्षे बघू लोटली. साधू बाबा युगायुगाने महू गावी आले. रामजीला त्या आशीष देऊनी भाग्यित ते केले. भीमाबाईच्या पोटी नरवीर ऐसा जन्म येईल. कीर्ती आपल्या कुलगोत्राची तिने लौकी जाईल. हर्षित होऊन सुभेदाराने चरण परशी आले. साधू बाबाच्या आशीर्वादाने डोळे भरून आले. भीमाबाई ही सुशील ऐशी प्रताचरण केले. उभयवकाच्या सुदैवकाने भाग्य फळा आले. 14 एप्रिल सन 1891 साली माता भीमाई गर्भवती मग पुत्रवती झाली. सुवर्णाचे सुलक्षणी हे बाळ जन्म आले. रामजीचे हे रत्न 14वे लोक म्हणू लागले. भीमामृतवाणी भीमामृतवाणी भीम अमृतवाणी भीम अमृतवाणी. बारसं बाबासाहेबाचं. मग सुवासनीने केली घाई. आत्या मीरा बोले अंगाई. बारशाची ती नवलाई जन्मोजन्मीची ही पुण्याई. मंगल तोरण उंच बांधले. सनई चौघडा वाजू लागले. नावकरण ते असे गाजले. भीमराव ऐशे नाव ठेविले. कुणी बाळाला भिवा बोलती. भीमराव नामे हाक मारिती. शिक्षणाची मग पडली भ्रांती. त्यात पित्याची सेवा निर्मिती. धापुली ह्या गावाला आनंद होता पुत्र थोरला. विद्यार्थी तो 4थी मधला. त्या शाळेमध्ये भिवा घातला.
भिवा शाळेला जाऊ लागल्या, पाटीवरती लिहू लागला, 5 वर्षाचा बाळ झाला, अशा प्रकारे काळ चालला. काळ कधी तो नाही थांबला, माता भीमाई त्या समयाला होती आजारी अंथरुणाला, दृष्टमूर्तीने डाव साधला. रोज सकाळी लवकर उठणे, स्नान संध्या पूजा आठवणे, न्यारी पूर्वी गावी भजने, शिस्त लाविली मीराबाईने. मातृहीन त्या भीमबाळावर सुभेदाराचे प्रेम निरंतर, भीमाबाईच्या निधनानंतर आयुष्य होते मोठे खर तर. आई विना ह्या परक्या जीवाने कसे जगावे भीमबाळाने, मीराबाईचे ऐकून म्हणणे पुनर्विवाह केला पित्याने. बाई हिते हे कोण राहते, भीमबाळाला समजत नव्हते, आमच्या बाईचे कपडे घालते, जिजाई आई अशी वागते. बालपणातच भीम तो ऐसा चिडखोर होता, अस्मितेचा निर्भीड बालक भिवा थोर होता. बालवयातच त्या समयाला टोचू लागले दुःख तयाला, दूर सारते लोक आम्हाला, साहेब झाले बालपणाला. आगगाडीने आले मधुरला, रस्ता ठावक नव्हता पुढला, विचारले मग गाडीवानाला, आम्हा जायचे बोरगावाला. गाडीवानाच्या ध्यानी आले, अस्पृश्य गाडी मध्ये बैसले, गाडीच्या मग खाली लोटले, गरम फुफुटा पाय भाजले. दुप्पट भाडे देऊ केले, गाडीवानाने तेव्हा मानले, रखरख होते ऊन तापले, पाणी मिळेना कंठ सुकले. बस करा ऐका ही भीमामृतवाणी. सर्वांना जय भीम. सर्वांना ऐका, आणखीन डबल म्हणून पुढची म्हणून टाका.